Good evening, ma'am. हॅलो एवरीवन, गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. आवाज येतोय सर्वांना? Good evening, ma'am. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. Oh, ma'am. Good evening, ma'am. गुड Good इव्हिनिंग. evening, ma'am. Good evening, मला ma'am. सांगा, सर्वांना आवाज येतोय आणि स्क्रीन दिसते का? Oh, सर्वांना ma'am. आवाज? Oh, ओके ma'am. ओके. सर्वांचं स्वागत आहे आपल्या ई स्पार्क ऑनलाईन क्लासेस मध्ये. Oh, ma'am. आता माईक बंद ठेवा. माईक बंद ठेवा सर्वांनी. ओके. आता हुशार मुलं आहेत की नाही तुम्ही? सर्वांनी माईक बंद ठेवायचे. बरं, बुद्धिमत्ता हा विषय पाहिला होता आपण एकदा. आवडतो की नाही तुम्हाला बुद्धिमत्ता विषय? बुद्धिमत्ता विषय म्हणजे आपली बुद्धी सुद्धा वाढवायची आपल्याला, हो की नाही? वाढवायची ना तुम्हाला तुमची बुद्धी? बुद्धीला चालना द्यायची आहे का? येस ऑर नो? विचार Yes. करायला नो. Yes. Yes, ma'am. हा. No, ma'am. हा. काय होतं माहितीये, आपण एखादी गोष्ट Yes, एखादी ma'am. किंवा Yes, एखादी ma'am. लोखंडी वस्तू घेऊयात आपण. लोखंडी वस्तू तशी जर ती कुजत राहिली, त्याच्यावरती फक्त पाणी पडलं, त्याचा काही वापरच नाही केला, तर त्याला आहे ना गंज चढतो. पहा, गंज माहिती तुम्हाला कसा असतो? पाहिला कधी गंज कसा असतो? लोखंडी वस्तूला गंज चढतो, माहितीये तुम्हाला? हो. कसा असतो गंज? Yes, लालसर ma'am. रंगाचा असतो, पाहिला नव्हतं का? आणि गंज ज्या वस्तूला गंज लागला त्या वस्तूमध्ये आपण अन्नपदार्थ Yes, ma'am. शिजवू शकतो का? आपण तयार करतो का आपण गंज लागलेल्या भांड्यांमध्ये? करतो का आपण? नाही. जर आपण गंज लागलेल्या भांड्यांमध्ये अन्नपदार्थ शिजवले तर होईल काय? आपण आजारी पडणार. आजारी पडलं म्हणजे आता 8-10 दिवसांची विश्रांती घ्यावी लागणार आहे. आजारी जर नाही पडायचंय, प्रकृती चांगली ठेवायची आहे, तर मग तुम्ही अगोदरपासूनच काळजी घेता. स्वच्छ भांडे वापरता, स्वच्छ पाणी पिता, म्हणजे ही आरोग्याची आपण एक प्रकारची काय करतो? काळजी घेतो. मग आपल्या सुद्धा बुद्धीला चालना द्यायची आहे. आपल्याकडे खूप सारी पुस्तकं आहेत, पण ती खूप सारी पुस्तकं जर आपण फक्त कपाटामध्ये मस्त रोज स्वच्छ करून ठेवली आणि त्याच्याकडे पुन्हा पाहिलंच नाही, तर ती पुस्तकं काय आपल्या डोक्यामध्ये जाऊन बसणार नाही. त्या पुस्तकांमधलं काही एक येणार नाही. पण जर ती पुस्तकं आपण फाटू द्या, फाटतायत ना, वापरताना फाटली तरी चालतात, खराब झाली थोडी तरी चालतात. पण पुस्तकांचा जो आहे अभ्यास आपण व्यवस्थित करायला हवा, म्हणजे एक प्रकारच्या बुद्धीला आपल्या चालना मिळत असते. अशी बुद्धीला चालना देणारा हा विषय आहे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तामध्ये मागेही आपण आकलन हा विषय पाहिला होता, त्यामध्ये सूचना पालन पाहिलं होतं. सूचना पालन म्हणजे जेवढं सांगितलंय तेवढंच करायचंय. एका शब्दामध्ये सांगा, स्वर किती आहेत, व्यंजन किती आहेत, किंवा एखाद्या शब्दाची फोड करून दिली होती, बालभारती, हा उलट सुलट अक्षर करून दिलेले आहे. मग अशी अक्षर व्यवस्थित जुळून कोणता शब्द तयार होईल, या प्रकारच्या प्रश्नांचा आपण अभ्यास केला होता. आज मात्र आकलन मधील इंग्रजी अक्षरमाला आपण पाहणार आहोत. म्हणजे पहा, इंग्रजी विषय इकडे सुद्धा आहे, बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा आहे. जसं की मराठीचा अभ्यास थोडाफार बुद्धिमत्तेमध्ये असतो, गणिताचा असतो आणि इंग्रजीचा सुद्धा असतो. इंग्रजी अक्षर जे की 26 आहे, ज्याला आपण अल्फाबेट्स म्हणतो, त्या अल्फाबेट्सचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. पण अक्षरमाला जी आहे ती 25 अक्षरांची घ्यायची. कधी पण लक्षात ठेवायचे, जरी ही अक्षर ही 26 असली तरी तुम्हाला इथे 25 घेतलेली दिसतात. पहा, आता इथे पहा, वाय पर्यंतच आहेत. 25 पर्यंत घेण्याचं एक कारण आहे, 5-5चा असा एक गट तयार करता येतो, म्हणून ते 25 अक्षरं घेतली जातात. इथे झेड तर दिसतच नाही. पहा, पहिला गट 5चा, त्यानंतर दुसऱ्या 5चा, त्यानंतर तिसऱ्या 5चा, नंतर पुन्हा पुढच्या 5चा आणि शेवटीच्या 5चा, असे 5-5चे गट इथे करावे लागतात. म्हणून ए पासून ते वाय पर्यंत ही अक्षरमाला घेतलेली असते. आणि जेव्हा जेव्हा मराठी अक्षरमाला म्हटलं जातं, क पासून ते प पर्यंत घेतलेली असते. जेव्हा फक्त एवढाच उल्लेख केलेला आहे मराठी अक्षरमाला, क ते प, ज्ञ पर्यंत दिलेली नसते. कधी कधी तर मधली सुद्धा अक्षरं पाहायला मिळतात. अशा प्रश्नांचा अभ्यास आज आपण करूयात.
पाहता मग काय असणार आहे तुम्हाला या घटकामध्ये? आकलन या घटकामध्ये इंग्रजी अक्षरमाला समाविष्ट करण्यात आलेली आहे. बरं, ती तर आपण आत्ताच पाहिली. पहा, इंग्रजी अक्षरमालेवरील प्रश्न सोडवताना प्रथम अक्षरमालेची डावी आणि उजवी बाजू समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आता काय आहे डावं आणि उजवं? समजा मी 5 अक्षर दिली, A, B, C, D आणि E. आता फक्त तुम्हाला असं विचारलं, डावीकडून दुसरं अक्षर कोणतं? डावीकडून म्हटलं की सुरुवातीपासून. डावीकडून म्हटलं की सुरुवातीपासून. सुरुवात कोणाकडून झाली आपली? ए पासून. हे झालं डावीकडून, याला म्हणायचं डावी बाजू. आणि शेवटीपासून म्हणजे असं जर असेल ई पासून तर त्याला म्हणायचं उजवीकडून. डावीकडून आणि उजवीकडून हे एवढंच जर उल्लेख असेल तर. पण जर असं म्हटलं तुम्हाला, या सीच्या डावीकडील पहिले अक्षर कोणते? कोणतं असावं बरं सीच्या डावीकडील पहिलं अक्षर? आता हे मी तुम्हाला मागच्याच प्रकरणामध्ये घेतलं होतं, सूचना पालन मध्ये सुद्धा झालं होतं. डी च्या डावीकडील पहिले अक्षर कोणते? सी आणि काही विद्यार्थ्यांचं बी देखील आलं. म्हणजे पहा, मला वाटलंच होतं काही जण बी देणार आहेत, काही उत्तर डी देणार आहेत. सीच्या डावीकडील म्हटलं होतं मी, सीच्या डावीकडील पहिलं कोणाचं? डी तर कोणाचं? बी. हा मॅम, बी अगदी बरोबर आहे. बी हे अगदी बरोबर आहे. बी ज्यांनी ज्यांनी उत्तर केलं की नाही ते बरोबर आहे. आता मी डावीकडे म्हटलं होतं, सीच्या डावीकडील पहिलं अक्षर. सीच्या डावीकडील पहिलं अक्षर हे बी झालं. सीच्या डावीकडील दुसरं अक्षर हे ए झालं. सीच्या उजवीकडील पहिलं अक्षर म्हटलं तर ते कोणतं झालं? हे डी झालं. सीच्या उजवीकडील दुसरं अक्षर म्हटलं की ए झालं. आता जेव्हा एखाद्या अक्षराचा उल्लेख केलेला असतो तेव्हा आपली डावी आणि आपली बाजू पाहिजे, आपली उजवी. आता सीच्या डावीकडे म्हटलं की पहा बरं, तुमचा हात डावीकडे आहे म्हणजे त्याच बाजूला हा बी आहे का? क्रॉस चेक केलं का सर्वांनी? सांगा पाहू मला, आहे का तुमच्या हाताला? समजा तुमच्या डाव्या हातालाच बी आहे का? माईक ऑन आहेत सर्वांचे, मला सांगा. कसं कोणाचं झालंय का? नोटबुक वरती असं तुमच्या नोटबुक वरती अशी अक्षरमाला लिहिली तर मला सी पासून. बरं, माझा पुन्हा एकदा प्रश्न ऐका. माझा पुन्हा एकदा प्रश्न ऐका, आता तुम्ही चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. बरं, सी पासून ई हा कोणत्या बाजूला आहे? डाव्या की उजव्या? लेफ्ट और राईट? सी पासून ई जो आहे तो तुम्हाला कोणत्या साईडला दिसतो? डाव्या बाजूला दिसतो की उजव्या बाजूला दिसतो? लेफ्टला की राईटला? राईटला. व्हेरी गुड, अगदी सर्वांचं उत्तर आलं पहा, राईट साईडला आहे. म्हणजे हे तुम्हाला समजायला लागलं आता नेमकं डावं उजवं कसं ओळखायचं असतं ते. आणि हेच खूप महत्वाचं आहे, डावं आणि उजवं. हे उजवीकडे डावीकडे यामध्ये गोंधळ घालतात आणि तिथे प्रश्न आपला चुकून जातो, विनाकारण 2 मार्क्स जातात. असं विनाकारण 2 मार्क आपल्याला घालवायचे नाहीत. पहा, त्यानंतर प्रत्येक अक्षराचे डावीकडून व उजवीकडून येणारे क्रमांक माहित करून घ्यावेत. आता ही अक्षरमाला आहे, ए पासून ते वाय पर्यंत. असं जर तुम्हाला अचानक म्हटलं की इंग्रजी अक्षरमालेमध्ये ओ हा डावीकडून कोणत्या क्रमांकावरती अंक येतो किंवा सॉरी अक्षर येतं, मग डावीकडून ओ म्हटलं की ते पहा लगेच क्लिक झालं आपल्याला इथे. ओ कितवा आहे डावीकडून? 15वा. कधी कधी असं विचारलं जातं की दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून 6वे अक्षर कोणते? मग 6वं म्हटलं की इकडे लगेच उलट जायचं. वाय ला 1 नंबर द्यायचा, झेड ला 2 नंबर द्यायचा, सॉरी एक्स ला 2 नंबर द्यायचा. मग आता 6वा कोणाला असा? हा टी आला पहा. मग या प्रकारे ही अक्षरमाला पाहायची. पटकन काय करायचं, बुद्धिमत्तेचा जेव्हा विषय असेल तेव्हा तर तुम्हाला
ही अक्षरमाला दिलेलीच असते, पण पेपर मिळेपर्यंत आपल्याकडे थोडासा वेळ असतो. त्या थोड्याशा वेळामध्ये एक काम करून ठेवायचं आपण, अशी 5-5 अक्षरांची अक्षरमाला म्हणजे एक अक्षरांचे असे गट करून घ्यायचे. ABCD ई हा पहिला गट झाला. आपण थोडासा कलरफुल याला बनवूयात, ब्लॅक आणि रेड बनवूया त्याला. 5 अक्षरांची हा गट झाला. त्यानंतर FGHI आणि J. त्यानंतर पुन्हा एकदा रेड करूयात, KLMNO. त्यानंतर पुन्हा एकदा PQRST. आणि त्यानंतर आता हे नेहमीच लागणार आहे म्हणून मी एकदाच काढून घेतले हे गट. UVWXY. पाहता 25 जण झाले. आता यांना क्रमांक सुद्धा देऊन ठेवूयात आपण, कारण आता लगेचच आपल्याला यांना क्रमांक द्यायला लागणार आहेत, त्यावरती प्रश्न सुरू होणार आहेत. आणि प्रत्येक वेळा ही वर खाली करून अक्षरमाला काय आपल्याला पाहता येणार नाही. आता हे जे नंबर दिसत आहेत तुम्हाला हे डावीकडून झाले. या नंबरला काय म्हणायचं, असं डावीकडून. ए ला 1 नंबर आहे, बी ला 2 आहे, सी ला 3 आहे, डी ला 4 आहे, ई ला 5 आहे. म्हणजे हे जर आहे हे आहे डावीकडून, आणि अगदी याच्याच उलट करायचंय, त्याला म्हणायचं उजवीकडून. ABCD आहे अशीच लिहिलेली आहे, फक्त काय बदल केला अंकांमध्ये. डावीकडचे उजवीकडे, उजवीकडचे डावीकडे. एक तिकडे डावीकडे होता, आता इकडे उजवीकडे आला. Y ला 1 नंबर म्हटलं म्हणजे शेवटचा जो होता त्याला 1 नंबर, मग X ला 2 नंबर, W ला 3, C ला 4. या प्रकारे हे नंबर दिले. आता देऊयात आपण ते नंबर पण देऊयात, प्रश्न सुरू झाला की देऊयात. पाहता वेगळ्या क्रमांकावर येणारी अक्षरे, स्वरचिन्ह तुम्हाला बऱ्याच वेळा विचारली जातात. स्वर हे इंग्रजीमधले 5 आहेत. मग ते स्वर कोणकोणत्या जागेवरती आहेत, मग ए चा नंबर किती असतो, बी चा किती, सी चा किती, असा जो आहे ते नंबर तर पाठ हवेतच. त्यानंतर हे जे व्हॉवेल साऊंड आहेत, 5 व्हॉवेल साऊंड असतात. मग हा ए कोणत्या क्रमांकावरती आहे, 1 वरती आहे. ई हा 5 वरती आहे. त्यानंतर आय चा नंबर असतो 9, ओ चा नंबर असतो 15 आणि यू चा नंबर असतो 21. हे जे नंबर्स आहेत तर ते व्यवस्थित तुम्ही पाठच करून ठेवायचं, किंवा अगदी एका मिनिटामध्ये पटकन अक्षरमाला काढून घ्यायची आणि क्रमांक देऊन घ्यायचे. स्वर आणि व्यंजनांवरती सुद्धा प्रश्न असतात. बर, आता आपण सम विषम, मी तुम्हाला यापूर्वी सम आणि विषम सांगितलं होतं, माहितीये तुम्हाला सम विषम कशाला म्हणायचे. आता इकडे सम विषम आठवत, सम कशाला म्हणायचे? सम म्हणजे काय, समसंख्या समसंख्या. ओके 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 ओके, मला सांगा फक्त. हो, आता समसंख्येच्या एकक स्थानी कोणकोणते अंक असतात बरं, चॅट बॉक्स मध्ये लिहा. समसंख्येच्या म्हणजे युनिट प्लेस वरती असणारे नंबर तुम्हाला सांगायचे. म्हणजे आपण काय केलंय पहा, पूर्व ज्ञानाचा इकडे उपयोग केलेला आहे. काल आपण शिकलो होतो समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या. त्या संख्यांचा सुद्धा इथे बुद्धिमत्तेमध्ये वापर होतो. म्हणून कंटेंट खूप महत्वाचा असतो. प्रश्न थोडेफार कमी झाले तरी चालतील, पण माहिती ही पूर्णच असायला हवी. अर्धवट माहिती नको कोणत्या गोष्टीची. ओके, 2, 4, 6, 8 आणि 0 अगदी बरोबर आहे. पहा, म्हणजे सम क्रमांकावर येणारी अक्षरे. पहा आता बी चा नंबर कुठला आहे, बी चा नंबर आहे का 2, तुम्ही जसा सांगितला तसाच आहे का. बी चा नंबर 2 आला म्हणजे हे समवरती. त्यानंतर डी, एक अक्षर सोडलं की लगेच सम, म्हणजे सम नंतर विषम, विषम नंतर सम, हे जी आहे ही साखळी कायम सुरूच असते. याच प्रकारे या संख्या असतात, सम विषम सम विषम, सर्व क्रमवार संख्या या प्रकारे असतात. डी नंतरचा ई सोडला की एफ हा समवर्ती आहे, जी सोडला की हा एच. म्हणजे ही अशी अक्षर आहेत, बी डी एफ एच जे एल एन पी आर टी फी एक्स आणि झेड.
आता इथे झेडला घेतलेलं नाही, पण 26 अक्षर असतात म्हणून देऊन टाकले. अक्षरमालेमध्ये शक्यतो झेडला घेत नाहीत, हे लक्षात ठेवा. बरं, आता विषम क्रमांकावरती असणारी म्हणजे पहा, एकक स्थानी कोण असायला हवा? 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कोणताही एखादा अंक असला एकक स्थानावरती त्याला विषम म्हणायचं. हे स्थान तर आहेत 1, 3, 5, 7, 9 यांच्यावरती अक्षर जे आहेत ती तर आहेतच. म्हणजे यामध्ये आणखी कोण ऍड होणारे? 11, 13, 15, 17, 19, पुन्हा 21, 23, 25, 27, 29 असा हा क्रम त्यांचा सुरू राहणार आहे. आता मूळ संख्यांच्या क्रमांकावर असणारी अक्षर, मूळ संख्यांच्या क्रमांकावर असणारी म्हणजे कोणती? आता बी चा नंबर 2 आहे. बी अशी एकमेव संख्या आहे, किंवा बी मधचा तो 2 नंबर आहे, हा जो 2 आहे तो अशी एकमेव संख्या आहे की जी सम पण आहे आणि मूळ पण आहे. कारण जर निरीक्षण जर केलं तर सर्वच्या सर्व मूळ संख्या या विषम संख्या असतात. फक्त एकटा 2 असा एकमेव आहे जो सम पण आहे आणि मूळ पण आहे. त्यानंतर सी येतो तिसऱ्या क्रमांकावरती, 3 पण मूळ आहे. त्यानंतर येतो ई की जो आहे 5व्या क्रमांकावरती, हा पण मूळ आहे. जी 7व्या क्रमांकावरती येतो तो मूळ आहे, हा 11 वरती येतो. यम हा 13 वरती येतो. क्यू हा 17 वरती येतो. यस हा 19 वर येतो आणि डब्ल्यू हा 23 वर येतो. म्हणजे मूळ क्रमांकावरती येणारे हे अक्षर आहेत. आपण 25 पर्यंतची अक्षर पाहतो, म्हणजे वाय पर्यंतची अक्षर पाहत असतो आपण. त्यामधल्या मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. पाढे सुद्धा हेच पाठ करणे जास्त महत्वाचे असतात. पहा, इतर संख्येचे विभाजक पटकन मिळून जातात, पण 13, 17, 19, 23, 29, 31 असे जर पाढे पाठ नसतील तर भागाकार लवकर जमत नाही. अशा संख्येने भागायचं म्हटलं की खूप त्रास होतो. म्हणून यांचे पाढे सुद्धा पाठ असणं खूप गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळा विसर सुद्धा मूळ संख्यांच्या पाढ्यांचाच होत असतो. म्हणून जास्तीत जास्त भर द्यायचंय ते पाढे पाठ करताना मूळ संख्यांच्या पाढ्यांवर. पाहता पुढचा आहे वर्ग संख्यांच्या क्रमांकावर येणारी अक्षर. आता वर्ग कशाला म्हणायचं? एक सारख्या संख्येने एक सारख्या संख्येला गुणायचं. उदाहरणार्थ 1 या एक अंकी संख्येने दुसऱ्या एक अंकी संख्येला, म्हणजे 1 लाच जर गुणलं तर 1 चा वर्ग 1 येतो. आता 2 ला जर 2 ने गुणलं तर 4 येतो, म्हणजे 1 चा वर्ग 1 झाला. 2 चा वर्ग 4 झाला. 3 ला 3 ने गुणलं की 3 चा वर्ग 9 झाला. समजा 10 ला 10 ने गुणलं तर 10 100 होतो. 10 चा वर्ग 100 होतो. याला जो येतो गुणाकार एक सारख्याच संख्येला गुणून त्याला म्हणायचं वर्ग किंवा चौरस संख्या. चौरस संख्या आणि वर्ग एकच आहेत. इंग्रजी अक्षरांची मांडणी अशीही करता येते. म्हणजे एखादी दोरी जशी आपण मध्ये कट करतो आणि त्याचे 2 तुकडे करतो, अगदी त्या प्रकारे. म्हणजे ए पासून ते वाय पर्यंत जर अक्षरमाला पाहिली तर ही 25 अक्षर आहेत. यांच्यामधलं अक्षर जर विचारलं कोणतं आहे तर ते आहे यम. म्हणजे मध्येच इथं एक दोर कट केला म्हणजे इकडे अर्ध्या आणि इकडे अर्ध्या या प्रकारे या संख्या ठेवल्या. आता इथे थोडस झेड पर्यंत दाखवलेलं आहे पहा, कारण त्यांनी काय केलेलं आहे, आपल्याला वाय पर्यंतच घ्यायचं असतं, पण चला याला एक जोडीदार म्हणून घेऊन टाकलेला आहे. घेतला तरी चालतो, नाही घेतला तरी चालतो. अक्षरमाला एवढा शब्द केला की वाय पर्यंत घ्या, हे लक्षात ठेवा. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला परीक्षेला वाय पर्यंत दिलेली असते. या प्रकारे पहा असे गट असतात. पहा, पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट, चौथा गट आणि 5वा गट. आता या गटांवरती कसे प्रश्न असतात ते पाहूयात आपण. पहा, पहिला प्रश्न आहे जो की सोडवून दिलेला आहे तरी सुद्धा आपण पाहूयात. अक्षरमालेतील शेवटून 13व्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते? आता अक्षरमालेतील 13वा अक्षर कुठून सांगितलं? शेवटून. शेवटून म्हणजे उजवीकडून. हा, उजवीकडून. आणि 13वा क्रमांक जो आहे तो मधला आहे. तुम्ही उजवीकडून जरी घेतला तरी तो यमचा नंबर 13 आहे, डावीकडून घेतला तरी तो 13 आहे. मग असा जो मधला क्रमांक असणार आहे तर तो आहे 13.
पहा तुम्ही इथे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे जर नंबर देत गेलात तर 13व्या क्रमांकावरती यम मिळणार आहे. आता या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते? यमच्या डावीकडील 5वं अक्षर पाहिजे. मग कोणतं असणार? पहिलं यल, दुसरं के, तिसरं जे, चौथं आय आणि 5वं मिळालं यच, जे की पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. इथे उत्तर सुद्धा तुम्हाला समोर पाहिलं आहे. हे प्रश्न कसे सोडवायचं हे लक्षात आलं तुम्हाला? जाऊयात आता आपण इतर प्रश्नांकडे. किती सोपे प्रश्न प्रकार आहेत. ओळखते मी सर्वांना. सोपे प्रश्न असतात, सोपे प्रश्न असतात. जेवढा जास्त तुम्ही सराव करणार तेवढे प्रश्न तुम्हाला सोपे वाटत जाणार. जास्तीत जास्त सराव असणं गरजेचं आहे. ओके, सराव करणं गरजेचं आहे. पहा आता पहिला प्रश्न, इंग्रजी अक्षरमालेतील यच आणि आर यांच्यामध्ये किती अक्षरे येतात? तर माझ्या या प्रश्नाचं उत्तर सर्वात अगोदर कोण देणार? चला, उत्तर तर मिळू लागलं. पर्याय क्रमांक 1 आणि 3 गोंधळ होऊ लागला. काहींचं एक पटपट पटपट प्रश्नांची उत्तरं शोधण्यामध्ये थोडासा उत्तरामध्ये गोंधळ होऊ लागला. 1 आणि 3 अशी 2 उत्तरं येऊ लागली. 1 हे उत्तर योग्य आहे. आता काय सांगितलं होतं? प्रश्न नीट पहा. यच आणि आर, जिथे मी यांना गोल केलेले आहे पहा. पहा आता यांच्यामध्ये किती अक्षर आहेत ती पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 यांच्यामध्ये जर म्हटलं तर या दोघांना धरायचं नाही. दरम्यान म्हटलं तरी धरायचं नाही. पासून म्हटल्यानंतर मात्र ही 11 झाली असती. म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न पाहता. या अक्षरमालेत जेच्या आधी आय व जेच्या नंतर लगेच के असे किती वेळा झाले आहे? असं करायचं. या प्रश्नांच्या वेळी काय करणार पहा, ट्रिक तुम्हाला देते पहा. आता काय पाहिजे? जेच्या आधी आय म्हणजे आय जे, आय जे आणि नंतर लगेच के म्हणजे आय जे के असं नाव शोधायचे तुम्हाला. पहा बरं कुठे दिसतंय आय जे के? किती वेळा दिसलं? पर्याय क्रमांक 2 आणि 1. पुन्हा कन्फ्युजन झालं. नीट पहा, आय जे केच दिसलं पाहिजे. इथं दिसतोय पण आय जे आहे असा चालणार नाही, असा चालणार नाही. पुन्हा कुठे आहे? इथे आय जे के इथे एकदा दिसला. आता इथे आय जे आहे पण पुढचा के आहे, इथला चालणार नाही म्हणजे 1 वेळा. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3. इंग्रजी अक्षरमालेत पॅरट हा शब्द लिहिण्यासाठी कोणत्या क्रमांकाची अक्षरं घ्यावी लागतात? पहा बरं, पॅरट शब्द तयार करायचा आहे. पॅरटचा मिनिंग माहिती तुम्हाला काय होतो? काय म्हणतात बरं पॅरटला? व्हॉट इज पॅरट? व्हेरी गुड, पोपट म्हणतात. काय म्हणतात? पोपट. अगदी बरोबर आहे. पॅरट किंवा पॅरोट तो नाही उच्चार चालतो, तसं काय नाही. ओके, चला, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर योग्य आहे. आपण पाहूयात का क्रॉस चेक करून बरोबर आहे की नाही? आपण क्रमांक देऊन पाहूयात. पाहता डावीकडचे देऊन घेऊयात. आता डावीकडचे नंबर देते मी. डावीकडे कशी देणार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. 21 22 23 24 आणि 25. पाहता पॅरट मधला पी 16व्या क्रमांकावरती आहे का? पी
पहा इथे आहे 16व्या क्रमांकावरती पी दिसत आहे, म्हणजे हा तर 16 बरोबर झाला. त्यानंतर ए 1 नंबरला आहे, आर डबल आर आहे जो की 18 नंबरला आहे, तो 2 वेळाचा 18 आला. 15व्या क्रमांकावरती ओ आहे जो की दिसला. 20व्या क्रमांकावरती टी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. या अक्षरमालेतील डावीकडून व उजवीकडून मोजल्यास कोणत्या अक्षराचा तोच क्रमांक येतो? असं कोणतं अक्षर असेल बरं? डावीकडून मोजलं तरी तेच, उजवीकडून मोजलं तरी तेच. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 2 असं अक्षर असतं ते मधलं अक्षर. मधलं अक्षर आहे ई. पाहूयात आपण ईच्या डावीकडे जेवढी आहेत अक्षर तेवढीच उजवीकडे आहेत का? 1 2 3 4, पुन्हा इकडे 1 2 3 आणि 4. दोन्ही साईडनी 4 अक्षर सोडून दिले ईच्या, म्हणून ई हा मधला झाला. डावीकडून मोजला तरी 5वा, उजवीकडून मोजला तरी तो 5वा असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे. सी शेजारी आहे पण ईचा शेजारी नाही असे अक्षर कोणते? याच अक्षरमालेवरती प्रश्न येतो. सीच्या शेजारी आहे पण ईच्या शेजारी नाही. उत्तर मिळतंय पर्याय क्रमांक 1 आणि 2. 90% उत्तर हे 2 आहे, जे की अगदी बरोबर आहे. का बरं 2च? आता सीचा शेजारी आहेत, सीच्या शेजारी हा बी आहे पण ई नाही. पहा बरं ई आहे का? नाही, म्हणून हा बी झाला. आता जर डी घेतला असता तर सीच्या शेजारी बी पण झाला असता, डी पण झाला असता, हा तर चालणार नव्हता. आता एफ म्हटल्यानंतर आता सीचा शेजारी पाहायचा होता. आता एफ तर सीला थोडासा दूर आहे, हा तर चालणार नाही. जी तर आणखी दूर आहे या दोघांपेक्षाही, म्हणून तोही चालणार नाही. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या अक्षरमालेतील आय या अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर कोणते? आता हीच अक्षरमाला पुन्हा पाहायची आपल्याला. हा थोडासा प्रश्न खाली घेऊयात. पर्याय क्रमांक 4 आणि 1 अशी 2 उत्तरं मिळाली. पर्याय क्रमांक 4 आणि 2 सुद्धा आलं. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. का ते आपण चेक करूयात. पहा, आय या अक्षराच्या डावीकडील 7वं अक्षर. आय कुठे आहे? एकदम शेवटी. आता इकडे डावीकडे आयची डावी बाजू पाहायची आपल्याला. आयच्या डावीकडे पहिलं अक्षर एच, दुसरा जी, हा तिसरा, चौथा, 5वा, 6वा, आपल्याला कितवं पाहिजे होतं? 7वं मिळालं बी. उजवीकडे तर अक्षरच नव्हती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. उजव्या बाजूने यस या अक्षराचा जो क्रमांक आहे तोच क्रमांक डाव्या बाजूने असणारे अक्षर कोणते? पुन्हा एकदा अक्षरमाला पाहूयात. थोडस स्क्रीन लहान करते जेणेकरून प्रश्नही दिसेल, अक्षरमालाही दिसेल. पाहता यस कुठे आहे? यस नाहीच आहे, म्हणजे या अक्षरमालेशी यसचा काही एक संबंध नाही. यस वाली अक्षरमाला कुठली? जी आपण काढली ती. हा इथे आहे तुम्हाला अक्षरमाला पाहण्यासाठी क्रमांक पण आहेत. सोडवा आता यावरती. ओके, जी म्हणणं आहे. जी कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. ओके, अगदी बरोबर आहे. पाहता उजव्या बाजूने यस या अक्षराचा जो क्रमांक आहे, उजवीकडून यसचा क्रमांक देऊयात. आता इकडे उजवीकडे तर आपण दिलेच नव्हते, देऊन घेऊयात उजवीकडे अक्षरांचे क्रमांक. आता उजवीकडच्या अगोदर मी क्रमांक देऊन घेते. थोड्याशा वेगळ्या पेनने लिहूयात. पहा आता उजवीकडचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13
14, 15, 16, 17, 18, 19, 20. इथं अक्षर थोडस खराब येतं. 21, 22, 23, 24, 25. स्क्रीनवरती लिहायला थोडासा प्रॉब्लेम येतो. आता उजवीकडून यसचा क्रमांक आला 7वा. बरोबर, जो क्रमांक आहे तोच डाव्या बाजूने असणारं अक्षर मिळालं जी. पहा इथे 7वा यस आणि इकडे डावीकडून पाहिला की तो जी. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. बरं, मला सांगा, घाई होत नाहीये ना? सर्वांना समजतंय ना नक्की? घाई होते का कोणाला? बरं, आणखी थोडस स्लो घेते. काही जणांचं हो पण म्हणणं आहे ना, थोडस आणखी स्लो घेऊयात. काही घाई नाही आपल्याला. थोडासा वेळ तुम्हाला 2-2 मिनिटांपर्यंत मी तुम्हाला वेळ देते. अक्षरमालेतील ए पासून आय पर्यंतची अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास तयार झालेल्या नवीन अक्षरमालेच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल? युअर टाइम स्टार्ट नाऊ. आता तुमचा टाइम स्टार्ट झालाय. पहा बरं उत्तर जमतंय का? अक्षरमाला पण दाखवते. चला, आलं उत्तर सर्वांचं? ओके, पर्याय क्रमांक 2 ई असं म्हणणं आहे. क्रॉस चेक करून पाहूयात आपण ई बरोबर आहे का? ओके, श्रावणी चव्हाण हँड आहे, बोला. डाऊट होता? माईक ऑन करा. माईक ऑन आहे नाही. बरं, जयश्री कोरे डाऊट आहे का? हँड आहे. उर्मिला चव्हाण तुमचे माईक ऑन आहेत. मी ज्यांची नावं घेते त्यांचे माईक ऑन आहेत. हा, पियुष माईक ऑन आहे. आरोही माईक ऑन आहे. काही डाऊट होते का तुमचे? हँड आहेत बऱ्याच वेळपासून. हो, काय डाऊट होता? पटकन विचारा. शेवटचे 6 मिनिट राहिलेले आहेत आपल्याकडे. असेल तर पटकन. मी नवोदयचं आहे का? नवोदयचं नाही हे. हे तुमच्या स्पर्धा परीक्षांचं आहे. मंथन, अक्षरगंगा, ऑलिम्पियाड वगैरे असतात की नाही अशा स्पर्धा परीक्षा, त्यासाठी. स्कॉलरशिपला सुद्धा असाच अभ्यास आहे. नवोदयला नाही अशी प्रकरण. नवोदयला फक्त गणित आहे, मराठी आहे आणि बुद्धिमत्ता आहे. बुद्धिमत्ता वेगळ्या प्रकारची आहे, अवकाशीय आकृत्यांवरती असते. तुम्हाला नवोदय नाही. नवोदय इयत्ता 5वीला आहे. 5वीचा क्लास हा नवोदयचा होतो. मी ते क्लास केलेले आहेत. नवोदयचे का? येस मॅम. हा, नवोदय मध्ये मग अशा प्रकारचे प्रश्न झाले होते का तुम्हाला? मिस फिगर होत्या मिस त्याच्यात फक्त. हा, फिगरच असतात. 10 प्रकरण असतात फिगर वरती, अवकाशीय आकृती असतात पूर्ण. जसं की घडी घातल्यानंतर एखादी आकृती कशी दिसेल, घडी उलगडल्यानंतर ती कशी दिसेल, एखादी आकृती आरशामध्ये कशी दिसेल, एखादा आकार तो पाण्यामध्ये कसा दिसेल, किंवा एखादं वर्गीकरण असतं पाठ. हो, वर्गीकरण असतात. चार आकृत्या दिलेल्या असतात. 3 एकाच प्रकारच्या असतात. एक कुठल्या तरी प्रकारामध्ये ती वेगळी असणार आहे. ती वेगळी आकृती शोधायची आहे. एखादी आकृती आपण पूर्ण केली आणि ती जर कट केली तर ती कट केलेली आकृती नेमकी कुठे ठेवायची, या प्रकारचे ते प्रश्न असतात. तंतोतंत आकृती. हो, तंतोतंत आकृती, त्याला हुबेहूब आकृती असं पण म्हटलं जातं. अशा प्रकारचे प्रश्न असतात तिकडे नवोदयला. नवोदय तुम्हाला नाही. तुम्हाला सुद्धा तशा प्रकारच्या आकृत्या आहेत, छोटी छोटी प्रकरणं आहेत. तुम्हाला जास्त भर असतो अशा प्रकरणांवरती, आकलनवरती. आकलन हे प्रकरण जे आहे खूप जास्त वेटेज आहे आकलन या प्रकरणाला. आकलन, दिनदर्शिका, रांगेतील स्थान, वय, वर्गीकरण, संख्यांचं वर्गीकरण, शब्दांचं वर्गीकरण, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला असतात.
बरं, आता आपण जाऊयात पहा या प्रश्नाकडे. हा प्रश्न ज्यांना नाही समजला त्यांनी एकदा पहा. काय सांगितलं होतं प्रश्नामध्ये की ए पासून ते आय पर्यंतची अक्षरमाला जी आहे ती आपल्याला उलट क्रमांकाने लिहायची. उलट क्रमाने लिहूयात. पहा आता दिलेल्याप्रमाणे इथेच लिहून घेऊयात आपण. पहा अगोदर काय करावं लागेल, आय लिहायचा आहे आणि इथे मध्यभागी असलेलं अक्षर लक्षात ठेवायचंय की उलट सांगितलं किंवा कसंही सांगितलं आपल्याला इथपर्यंत उलट लिहायचंय. आणि जेव्हा उलट सांगितलेलं असतं आणि मध्यभागी सांगितलेलं असतं ते सरळ जरी लिहिलं तरी मधलं अक्षर आहे तेच येणार आहे आणि उलट जरी लिहिलं तरी आहे तेच अक्षर येणार आहे. तरी सुद्धा एकदा मी तुम्हाला क्रॉस चेक करून दाखवते. पहा आय, नंतर एच, पुन्हा जी, एफ, ई, त्यानंतर डी, सी, बी आणि ए. पहा एकूण अक्षर किती, तर 9 आहेत. पहा आयचा क्रमांक 9 आहेत. 9 अक्षर आहेत म्हणजे एका बाजूला 4 अक्षर जाणार, दुसऱ्या बाजूला 4 अक्षर जाणार आणि मधलं अक्षर असणार आहे 5वं, जे की मधलं अक्षर मिळालं ई. आता हे उलट क्रमाने लिहिल्यानंतर ई मिळालं. सरळच जर पाहिलं असतं तरी सुद्धा ईच मिळतं का, हे आपण चेक करूयात. पहा असंही मध्यभागी म्हटले कसंही मोजा तुम्ही. पहा 4 अक्षर या साईडने, 4 दुसऱ्या साईडने, मधला झाला ई. ओके, समजलं सर्वांना? येस ऑर नो? चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. या प्रश्नासाठी बराच वेळ लागला होता. ओके ओके, चला सर्वांना समजलेलं आहे. यस उत्तर येते. जाऊयात आपण पुढच्या प्रश्नांकडे. पी ते टी पर्यंत असलेली अक्षरे घेऊन ती सलग 5 वेळा एका ओळीत लिहिली तर शेवटून 17वे अक्षर कोणते येणार आहे ते पाहायचंय आपल्याला. काय करायचंय, पी पासून ते टी पर्यंत अक्षर इथे आपण लिहून घेऊयात. मी इथे लिहून देते तुम्हाला. पी क्यू आर एस टी म्हणजे 5-5 जणांचा पुन्हा गट करायचा आहे. पुन्हा एकदा गट पी क्यू आर एस टी. एकदाच जरी गट केला तरी लक्षात येणार आहे 5 जणांचा गट आहे आणि आपल्याला 17वं अक्षर पाहिजे. 5 त्रिक 15 होणार आहे. मग 16 आणि 17वं म्हणजे फक्त पुढचे आपल्याला किती अक्षर पाहावे लागणार आहेत त्यानुसार जायचं. तरी सुद्धा आपण घेऊयात 5-5 अक्षरांचा गट करून घेऊयात. पी क्यू आर एस टी, पी क्यू आर एस टी, पी क्यू आर एस टी. झाले का 5 वेळा? 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा आणि 5 वेळा. असे 5 वेळा मी हीच अक्षरं लिहून घेतलेली आहेत. ओके, चला उत्तर सुद्धा आलं पाहिजे. हो येते. ऑलिम्पियाड ही परीक्षा मराठी मीडियमच्या मुलांना देते. या वर्षीपासून तरी आता मराठी मीडियम त्यांचं सुरू झालेलं आहे आणि आता आपली जशी मंथनची एक्झाम होते तशा प्रकारची सुद्धा ऑलिम्पियाड झाली. आता ऑलिम्पियाड ही अगोदर काय असायची, आता त्या प्रकारची सुद्धा आहे बरं. फक्त गणितावरती जास्त भर असायचा. 1 ते 1 विषय आपण निवडू शकत होतो. फक्त गणित म्हटलं की गणिताचीच आणि ते इंग्लिश मधूनच असायची. माध्यम ही इंग्रजी असायचं. एखाद्याला विचार असं वाटलं की मला सायन्स मधून ऑलिम्पियाड द्यायची तरी चालत होतं. आता ही मंथन सारखी ऑलिम्पियाड आलेली आहे पहा. अशा बऱ्याचशा आता या वर्षी नवनवीन परीक्षा आलेल्या आहेत ज्या की एकदम मंथन सारख्या आहेत. मंथन पेक्षाही थोड्याशा सोप्या आहेत, जेणेकरून मंथनचा जरी स्कोर खूप जात असला इतरांचा, खूप हुशार मुलांचा स्कोर वाढतो, पण जी काही थोडीशी कमी बुद्धिमत्तेची मुलं आहेत त्यांना थोडेसे कमी मार्क्स मिळतात आणि नाराज होतात. यांची नाराजगी अशी राहणार नाही अशा सुद्धा परीक्षा आहेत आता. बरं, शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. आता आपल्याला 17वं अक्षर पाहायचं होतं. 5, 10, 15, 16 आणि 17. 17वं अक्षर कोणतं असणार आहे शेवटून पाहायचं होतं. 5, 10, 15, 16, 17वं अक्षर मिळालं. यस, पर्याय क्रमांक 2 उजवीकडून होतं म्हणून. ओके, मला सांगा हे प्रश्न सर्वांना समजले? येस ऑर नो? आपला टाइम अप झालेला आहे, थांबावं लागेल. ओके, बाय. Yes, ma'am. ओके, बाय. तुम्हाला होमवर्क पाठवते ना PDF मध्ये.